21 मेला कोपरगाव बसस्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये सकाळच्या सुमारास एक गंभीर घटना घडली आहे। बसमध्ये बसण्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर एकमेकांना भिडले असल्याचं बघायला मिळालं। प्रथम धक्काबुक्की, त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचं रूपांतर थेट मारहाणीत झाल्यानं एकच खळबळ उडाली होती। या मारहाणीमध्ये कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला 5 टाके पडलेत। जखमी कंडक्टरला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचबरोबर प्रवासी यांनी देखील कंडक्टर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। काय घटना घडली ती का बरं मारहाण झाली प्रवाशांमध्ये काय? गाडी त्यांच्या मुलाच्या पायावर ना कोणतरी प्रवाशाचा पाय पडला। त्यांचा वादविवाद चालू होता। मी त्यावेळी गाडीत घुसलो, गाडी भरली होती, निघायची तयारी केली, गाडीत घुसलो। त्यांचा वाद, ते म्हणजे मला उतरायचं, बेल मारली, गाडी थांबली होती, परत माग गेले त्या प्रवाशी बरोबर। तुमचं काय चालू आहे, वाद घालताय तुम्ही, खाली तुमचं काय असेल ते मिटवून घ्या, मी दोघेही खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या। तर त्या उतर म्हणल्या त्या गोष्टीचा राग आला आणि तिने मला मारहाण केली। कुठे झाली ही घटना? कोपरगाव बस स्थानकावरच। आपली गाडी कुठून कुठे चालली? गाडी कोपरगाव ते संगमनेर, इथूनच गाडी सुरुवातच इथून झाली, कोपरगाव ते संगमनेर अशी गाडी निघाली होती। ते त्यांच्या मिसेस कोणाचे नातेवाईक होते, त्यांना सोडायला आले होते। त्यांचं काहीतरी ते मुलाच्या पाय पडला म्हणून काहीतरी वाद झाला होता। सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करतायत।